अध्यक्ष महोदय, अल्पसंख्याक समाजाच्या संदर्भामध्ये हा प्रश्न या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा उपस्थित करण्यात आलेला आहे। मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं आहे, अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी सभागृहाचंही लक्ष वेधू इच्छितो आणि मंत्री महोदयाचंही लक्ष वेधू इच्छितो की अल्पसंख्याक समाजाचा विकास या विभागाअंतर्गत होतो, पण अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी जो निधी आवश्यक आहे तो सुद्धा अगदी अल्प या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। अल्पसंख्याक त्याला का म्हटलंय अध्यक्ष महोदय? कारण तो अगदी अल्पसंख्येनं आपल्या राज्यामध्ये त्याचं वास्तव्य आहे, म्हणून त्याच्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे। पण अध्यक्ष महोदय, सरकारचं त्याकडे लक्ष थोडंसं कमी आहे असं आपल्या या धोरणातून जाणवत आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की या अल्पसंख्याक समाजाला जर न्याय द्यायचा असेल, त्याला जर विकासाच्या महामार्गावर आणायचा असेल, सबका साथ सबका विकास या जी काही सरकारची धोरणं आहेत त्यानुसार जर काही पावलं उचलायची असतील तर पहिल्यांदा या समाजाला निधी दिला पाहिजे, ही एक विनंती मी आपल्याला करणार आहे। 2-3 प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी विचारू इच्छितो। तुम्ही अशी मागणी केली तर वारंवार ते तुम्हाला प्रश्न विचारायला सांगतील। तर मी अध्यक्ष महोदय, प्राईम मिनिस्टर 15 पॉइंट मायनॉरिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा भारत सरकारचा आहे, महाराष्ट्र सरकार त्याच्यावर अंमलबजावणी करतं। पण अध्यक्ष महोदय, राज्य सरकारच्या एकंदरीत ज्या काही व्यवस्था आहेत त्या बैठकाच होत नाहीत अध्यक्ष महोदय। म्हणजे जिल्हा अधिकाऱ्यांनी ही बैठक घ्यायची असते, पण ती बैठक बरेच महिने वर्ष या बैठका झालेल्या नाहीत आणि म्हणून त्याच्यात अधिक दुर्लक्ष होतं अध्यक्ष महोदय। त्यामुळं ह्या ज्या काही प्राईम मिनिस्टर 15 पॉइंट मायनॉरिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम जो केंद्राचा राज्याचा आहे त्याच्या नियमित बैठका या राज्यामध्ये जिल्हा अधिकारी घेतील का आणि तशा सूचना आपण त्यांना देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, अल्पसंख्याक समाजाच्या जे काही आपले बांधव आहेत, भगिनी आहेत, शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आपण कितपत केलेला आहे अध्यक्ष महोदय, ही सुद्धा आकडेवारी आपण सभागृहाला सांगू शकाल का? कारण हा त्याला जोडूनच प्रश्न आहे। आणि शेवटचा प्रश्न माझा असा आहे अध्यक्ष महोदय की अल्पसंख्याक समाजाची एक विशिष्ट मागणी आहे की त्यांची जे काही अल्पसंख्याक विकास संकुलं किंवा केंद्र आहेत ती या राज्यामध्ये उभारली पाहिजेत। उर्दू घर आहे, वाचनालय आहे, हॉस्टेल आहे, मुलींचं हॉस्टेल, मुलांचं हॉस्टेल, अशा योजना आहेत अध्यक्ष महोदय, त्याच्याकडे निधी कमी पडतोय। आणि निवासी शाळा, किमान जिल्ह्यामध्ये एक अल्पसंख्याक समाजासाठी निवासी मुलींची शाळा करण्याची एक सूचना या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी करू इच्छितो। सरकार या संदर्भामध्ये सकारात्मक विचार करून काही ठोस पावलं उचलेल का, असा माझा आपल्याला प्रश्न आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अल्पसंख्याकाला एका ठराविक रेषेच्या वरती आणायचं असेल तर ज्या पद्धतीनं शासनानं विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत काही वाढ केली त्याचप्रमाणे ती एकदा करून चालणार नाही। सातत्यानं वाढत्या महागाईप्रमाणे त्या ठिकाणी शिष्यवृत्तीत वाढ केली पाहिजे। विविध ज्या काही वैयक्तिक योजना असतील किंवा इतरही योजना असतील त्याचा त्याला लाभ होऊन त्याची त्याला मदत होऊन आणि ते कुटुंब एका रेषेच्या वरती आणण्यासाठी इतरांप्रमाणे अल्पसंख्याक म्हणून त्या नावाला फक्त अल्पसं सगळं काही देणं हे काही बरोबर नाही। म्हणून त्या दृष्टीनं त्या ठिकाणी तो प्रयत्न निश्चित केला जाईल अशी प्रसंगी मी आपल्याला एक ग्वाही देतो। त्याचप्रमाणे जिल्ह्याला उर्दू शाळा किंवा हॉस्टेल जसं इतर सर्व समाजांना त्या ठिकाणी आता नव्यानं आपल्या सरकारनं मागच्या काळात ओबीसीसाठी सुद्धा एक प्रत्येक जिल्ह्याला एक मोठ्यात मोठं मुलामुलींचं हॉस्टेल निर्माण करण्याचं निर्णय घेतला आहे। त्याचप्रमाणे मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील यांच्यासाठी जसा निर्णय घेतला आहे तसा अल्पसंख्याकांसाठी सुद्धा स्वतंत्र निर्णय घेण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाईल। निवासी शाळा मला वाटतं काही ठिकाणी आहेत, परंतु त्यासुद्धा अनुदानावर आणण्यासाठीची जी सातत्यानं मागणी होते त्या बाबतीत विचार केला जाईल। पण मंत्री महोदय, एक गोष्टीची आपण दखल घ्यावी आणि खबर घ्यावी की मुंबईत मी असं बघितलेलं आहे की बऱ्याचशा ठिकाणी ITI सारख्या संस्था ज्या चालू आहेत त्या बंद करून तिकडे उर्दू शाळा वगैरे चालू करण्याचा
प्रकार काही ठिकाणी घडला, भायखळ्या वगैरे ठिकाणी. तसं होऊ नये. तुम्हाला व्यवस्था लावायची असेल तर नवीन व्यवस्था लावा, पण एक्झिस्टिंग ITI वगैरे ज्या आहेत, इतर शाळा आहेत, त्या बंद करून तुम्ही उर्दू शाळा करण्याचं योग्य राहणार नाही.